तर नमस्कार मंडळी आणि माझ्या लाडक्या मित्रांनो, तुमचं मी या माझ्या मराठी लंच चॅनलवर मनापासून स्वागत करतो. तर मंडळी, आजचा व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी आहे. शेतकऱ्यांना आनंदाची बातमी ठरली आहे. केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे की सोयाबीनला प्रति क्विंटल किती भाव भेटणार आहे आणि त्याचबरोबर मंडळी हा भाव किती दिवसासाठी राहणार आहे. मंडळी, गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन होते त्यांना देखील अद्याप अनुदान पडलेलं नाही, म्हणजे त्यांना देखील मदत जाहीर केली नाही. ते देखील मदत कधी जाहीर होणार आहे ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मंडळी, तुम्ही आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला A to Z माहिती बघायला भेटेल. आणि जर म्हणजे तुम्ही चॅनलवर नवीन आला असेल तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मंडळी तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटून जातील. तर चला तर मंडळी, उशीर न करता आपल्या व्हिडिओला सुरू करूया. तर मंडळी, सुरुवातीला तुम्ही ते आल्यावर देखील पाहू शकता की सोयाबीनला किमान 4,892 प्रति क्विंटल हमीभाव केंद्र सरकारची ही मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. असे येथे तुम्हाला टायटल देखील बघायला भेटेल. त्याचबरोबर मंडळी, ही जी माहिती आहे मंडळी, ही माहिती महासंवाद म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या मेन वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मंडळी, खाली आपण इथे डिटेलमध्ये देखील माहिती पाहणार आहेत की नेमका हा भाव किती दिवसासाठी राहणार आहे, हा कोठे भाव राहणार आहे, हे देखील आपण डिटेलमध्ये पाहूया. जसं की मंडळी, तुम्ही ते खाली आल्यावर देखील पाहू शकता की कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे मागील काही दिवसांपासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून केंद्र सरकारने महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये 90 दिवसांसाठी किमान हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात मान्यता दिलेली आहे. म्हणजे मंडळी, तुम्ही ते पाहू शकता की महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये 90 दिवसांसाठी जे आपला जो हमी भाव आहे सोयाबीनचा 4,892 ह्याला खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारने जे आहे ह्याला मान्यता दिलेली आहे. त्याचबरोबर म्हणजे तुम्ही ते खाली देखील पाहू शकता की केंद्रीय कृषी मंत्रालय धनंजय मुंडे यांच्या मागणीनुसार समर्थक मूल्य योजनांच्या अंतर्गत सोयाबीन व उडीद ही दोन पिके 90 दिवसांसाठी हमीभावाने खरेदी केंद्र सुरू करण्यात मान्यता देखील देण्यात आलेली आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान हे राज्य कृषी महोत्सवाच्या निमित्ताने परळी येथे आले तेव्हा धनंजय मुंडे यांनी याबाबत मागणी केली होती. तसेच दिल्ली येथे भेटूनही याबाबत पाठपुरावा केला होता. तर म्हणजे आपण खाली देखील पाहूया. तर मंडळी, तुम्ही ते खाली आल्यावर देखील पाहू शकता की केंद्र सरकारने महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये सोयाबीन किमान आधारभूत किंमत 4,892 रुपये प्रति क्विंटल इतकी निश्चित केली असून कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह वेळोवेळी पाठपुरावा वर समर्थक देणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे देखील आभार व्यक्त केलेले आहेत. त्याचबरोबर मध्ये तुम्ही ते खाली देखील पाहू शकता की राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत व्हावी व त्यांचे बाजारभाव पडल्याने नुकसान होऊ नये या दृष्टीने हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात यावी. त्याचबरोबर सोया मिल्क, खाद्यतेल, सोया केक इत्यादी उत्पादकाचे आयात करण्यास शुल्क लावावे. तसेच सोयाबीन निर्यातीसाठी प्रति क्विंटल किमान $50 अनुदान द्यावे. याबाबत मी केंद्र सरकारकडे सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा केला. तसेच या संदर्भात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांच्याशी देखील वारंवार संपर्कात होतो. केंद्र सरकारने 90 दिवसांकरिता हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळणार असल्यास मला मनापासून आनंद होतो, अशा भावना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत. त्याचबरोबर तुम्ही ते खाली आल्यावर देखील पाहू शकता की मागील वर्षी सोयाबीनने भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. मात्र त्याही परिस्थितीत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सातत्याने पाठपुरावा करून राज्य शासनाच्या वतीने सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये आर्थिक मदत देण्यास निर्णय घेतला. यासाठी राज्य सरकारने 4,200 कोटी रुपयाचे अनुदान उपलब्ध करून दिले असून लवकरच या अनुदानाचे थेट वितरण शेतकऱ्यांना खात्यावर करण्यात येणार आहे. तर म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गेल्या वर्षी देखील शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भोगावे लागले होते. त्याकरिता देखील 4,200 कोटी रुपये इतके अनुदान देखील सरकारने उपलब्ध करून दिले आहे आणि ते देखील आपल्याला लवकरात लवकर भेटणार आहे. अशा पद्धतीचा मंडळी आजचा व्हिडिओ होता. तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण व पूर्णपणे माहिती बघायला भेटली आहे. त्याचबरोबर मंडळी, ज्यांच्याकडून जे सोयाबीन देखील विकायचे राहिले असतील तर त्यांनी लवकरात लवकर हा व्हिडिओ त्यांना शेअर करा व मंडळी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच तुम्हाला नवीन आणि दररोजचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघायला भेटेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मंडळी. जय हिंद, जय महाराष्ट्र.